राम राम. स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी काय आपण म्हणलं ट्रॅक्टर वगैरे साफ करून घ्यावं, कारण आज पण काम ट्रॅक्टरवरच होतं. गाडीला काय 2-4 दिवस झाला आरामच आहे. आता लवकरच आपल्याला जायचं लाईनवर, मग त्यामुळे म्हणलं ट्रॅक्टरवरचं काम वगैरे सारून घ्यावं. काय मशीन पण येत होती चकुलची, समजा साहित्य वगैरे होतं इथंच. मग म्हणलं आता रोटावेटर सोडावं आणि आपल्याला जोडायची होती तिरी. मग म्हणलं तिरी वगैरे जोडली आणि निघालो आपण थेट शेताकडं. मग काय ट्रॅक्टर वगैरे काढला, जेवण वगैरे केलं होतं. मग काय थंडीमुळं काम उशिराच चालू होते हो. सकाळी सकाळी दैवार पण असतंय. त्यानंतर आपण आलो होतो बाळूभाऊच्या वावरामध्ये. बाळूभाऊचं वावर वगैरे पार केलं. त्यानंतर आपण चालू केलं गणूभाऊच्या वावरामध्ये. गणेश भाऊचं वावर थोडंसं राहिलं होतं हो त्या दिवशी पावसामुळं. मग म्हणलं ते सर्व पार करून घ्यावं आणि ट्रॅक्टर काय व्हिडिओच्या नादात बाजूलाच गेला. मग काय म्हणलं चालायचं तेवढ्यात भेटला आपला बलवीम. म्हणलं भावाची लई झाली भेट झाली, भावाला जरा ब्लॉग मध्ये घ्यावं लागते. भावासोबत जरा गोर गप्पा केल्या. मग म्हणलं कसं आहे, भावाचा विचार खूप खोल आहे हो, त्यामुळे भावाला म्हणलं लवकर तू घरी जा. मला पण जायचं होतं कामाला, भावाला पण उशीर होत होता आणि आपल्याला पण होत होता उशीर. मग म्हणलं तिथून निघालो, कारण तिरीचं काम संपलं होतं. आलो होतो रोटावेटर घेऊन. रोटावेटर काय इथं इतकी दगड होते, रोटावेटर काय शांत चालेनाच, धडाधड धडाधड आपटत होता. मग म्हणलं चालायचं कसं आहे, कधी कसं आपल्याला काय सर्व जागी सारखं भेटत नाही. सकाळी केलेलं तिरी लगेचच आपण रोटावेटर मारून घेतलं. कशी आहे क्वालिटी, नाद कळते का, असं दाखवायला लागते. त्यामुळं काय ते वावर वगैरे पार केलं. मग म्हणलं चला आता जाऊया पुढे. तिथलं वाळूवत वगैरे पार केलं, कारण आता सर्व रोटावेटर केल्यावर रान आपल्याला उद्याच्या तारखेत पेरून काढायचं होतं. मग म्हणलं ठीक आहे, चला आता बघूया काय होतं ते. तिथून आलो परत त्याच्या वावरात. त्यांचं पण वावर आपण दणक्यामध्ये पार वगैरे केलं. मग म्हणलं कसं आहे, आजचं रोटावेटरचं काम झालं होतं 2-3 एकर. इतका धुरळा की काय सांगायचं, हालत इतकी खराब झाली होती. आणि त्यात झाली होती आपल्याला थोडीशी सर्दी. मग त्यामुळे तर काय डोकं पार जाम झालं होतं. कसं आहे हालत, लय बेकार असते हो. लोकाला कसं आहे, धंदा दिसतो पण धंद्यामध्ये बेजारी पण खूप आहे. मग तिथून आलो होतो घरी. आला होता खूप कंटाळा. मग मस्तपैकी भाचीनं आपल्या चहा करून दिला. चहा वगैरे घेतला. मग जायचं होतं आपल्याला गणूभाऊचे पोते आणायला. मग काय तिथून गेलो. आपल्यासोबत 2-3 आपले मित्र होते. त्यांच्या साह्याने पोते वगैरे भरून घेतले. मग पोते वगैरे घेऊन आलो घरला. काय तिथलं काम वगैरे आवरलं आणि भेटू आता लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.